मकर संक्रांती. मकर संक्रांती महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा सण आहे आणि मकर संक्रांतीला जी जिचं लग्न झालेलं असते आणि पहिलं वर्ष असते म्हणजेच पहिली संक्रांत ज्या नवरीची असते तिला असे हलव्याचे दागिने करून घालतात आणि तिची पहिली मकर संक्रांत ही अगदी जोरात साजरी होते. असा हा महाराष्ट्रातील मकर संक्रांतीचा सण म्हणजेच तिळवा. हे मकर संक्रांतीचे दागिने आजकाल मार्केटमध्ये मिळतात, परंतु मार्केटमधल्या दागिन्यांना मायेची सर आहे. आईने तयार केलेले दागिने हे मुलीच्या आयुष्यातील खूप मोठा ठेवा असतो आणि म्हणून मी वेळात वेळ काढून माझ्या मुलीकरिता हे दागिने तयार केले आणि मला स्वतःला असं वाटायला लागलं की खरंच खूप सुंदर दागिने तयार केले बरं मी. आणि ह्याची अगदी छोटंसं ट्युटोरियल मी तुमच्यासाठी बनवलं जेणेकरून तुम्हाला पण याचा उपयोग व्हावा. बघा, ही जी आपण गोल्डन मोत्यांची जी माळ आणलेली आहे ना, तिचा एक एक मोती आपल्याला इकडल्या धाग्यामध्ये ओवणं शक्य नाही हां, म्हणजे त्याला खूप वेळ जाणार. म्हणून मी ही एक नवीन आयडिया काढली. कारण आपल्याला 2 धागे घ्यायचे आहेत आणि ते धागे पण थोडे जाडसरच असायला पाहिजे ना. तर ते 2 धागे घेऊन ज्या धाग्यामध्ये ऑलरेडी मोती ओवलेले आहेत त्याला फेविकॉल लावून घेतला दोघांना एकमेकांना. आणि मग बघा, जिथे मोती ऑलरेडी आहेत त्यातनं इकडे मोती कसे पटापट येतात. आहे ना छान आयडिया. मला पण ह्याने काय झालं की पटकन मोती एक एक मोती ओवायची गरज पडली नाही. कारण आता ह्या वयात आम्हाला थोडं एक एक मोती ओवणं पण जरा अशक्यच आहे. हे मोती ओवून झाले आणि आता तो एक एक हलवा मी कसा घालते बघा. आपण जशी वेणी करतो ना, केसांना माळणारी जी आपण फुलांची वेणी करतो, तेव्हा आपण असंच पायाला बांधतो. ते तसंच मी पायाला बांधलं. पहिले एक गोल्डन मोती सरकवला, मध्ये हलवा घातला आणि हां, आणखी एक सांगते तुम्हाला, कारण तो हलवा आजकाल इतका काट्यांचा मिळतच नाही आणि त्यामुळे काय होतं, तो हलवा त्या धाग्यातून वारंवार निसटून जातो. म्हणून मग मी एक उपाय केला की त्याला थोडासा फेविकॉल लावायचा आणि लगेच तिथे तो हलवा ठेवायचा आणि तो गोल्डन मोती पुढे सरकवायचा. बघा, खूप छान आणि सोपी आयडिया आहे ही मोती ओवायची. आणि अशा प्रकारे माझे मोती ओवून झाले. आता मी मोती ओवून ठेवलेले होते आणि बघा, हे एक जे प्लास्टिकचं शीट मिळते ना आजकाल रांगोळीची, त्यावरच मी ही ज्वेलरी तयार केली. अगदी घरी असलेल्या सामानात. मला हार्डली ना ही ज्वेलरी तयार करण्यासाठी 70 रुपये लागलेत. अगदी 20 रुपयाचं हलव्याचं पॅकेट मिळतं आपल्याला मार्केटमध्ये. एक फक्त मी ब्रोच विकत आणला 20 रुपयाचा, मधलं ब्रोच करायला. आणि ते गोल्डन मोती अगदी 10 रुपयांना मिळाले. बघा, आता ही माझी माळ रेडी आहे आणि ह्या माळला मी आता मधलं जे पेंडंट आहे ते पेंडंट आपण जोडूया. हा मी एक नेकलेस तयार केला. नेकलेस म्हणजे लांब असा नेकलेस.
इथे मानेला असा नेकलेस मी नाही केलेला आहे यावेळेला. आणि कसं असतं की अगदी फॅशननुसार चालायचं. मागल्या वेळेला मी असा एक फिट्ट नेकलेस आणि एक असा जाड नेकलेस सुनेसाठी तयार केला होता. परंतु यावेळेला मी थोडे नाजूक दागिने करायचे. असं म्हणून असा लांबसर आणि त्याला एक मोठं गोल असं पेंडंट. आणि हे सगळं माहिती आहे का, मॅक्स सामान आपल्या घरी असतं ना, त्यातच होतं. बघा हे पेंडंट. माझ्याकडे असे काच होते, तर ते मी काच लावले. आणि अशी एक बारीक लेस होती गणपतीतल्या डेकोरेशनची. आणि मला ना फेवी ग्लू नाही मिळाला, मग मी ते फेवी बॉन्ड म्हणून मिळालं. तर त्या फेवी बॉन्डने देखील खूप इझिली चिपकतं. आणि मॅक्स ठिकाणी तर आपला फेविकॉलच यूज होतो. बघा आपली ती माळ तयार झालेली आहे. आता आपण तयार करूया हा ब्रोच. म्हणजे आजकाल मुलांना ना ती मोठी माळ घातलेली जरा नको असते. म्हणजे मी माझ्या मुलासाठी तर ती माळच तयार केलेली. परंतु आता जावयासाठी हा मी ब्रोच तयार करते आहे. त्याला माळ चालली असती, पण ब्रोच हा जरा नवीन पद्धत वाटली ना. बघा आता तुम्हाला मी हा ब्रोच दाखवते. आणि अतिशय सुंदर तयार झाला बरं का तो ब्रोच. आपण काय केलं की मधली जी रांग घेतली ना, त्यामध्ये आपण 9 हलवा टाकला. म्हणजे 9 हलवा आणि आजूबाजूला एक आपला तो गोल्डन मोती. नंतर बाजूची जी रांग घेतली तिथे 7 हलवा टाकला. आणि त्याच्या बाजूला आपण 5 हलवा टाकला. म्हणजे अशी उतरत्या क्रमाने ते असं छान घेतलं. आता बघा एका त्या प्लास्टिक शीटवरती मी ते सगळे धागे चिपकवून घेणार. आणि हे असे सगळे धागे चिपकवून झाले की त्यावर मी ते ब्रोचचा जो गोल बनवून ठेवलेला आहे तो गोल पण मग मी त्यावरती व्यवस्थित चिपकवून घेणार. तर असे आपले हे संक्रांतीचे दागिने तयार होतात आहे. तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघा. कारण काय होतं की आपल्याला इंस्टाग्रामवर दागिने दाखवतात, पटापट मोती टाकतात आहे. आणि हलवा नसतो तो, मोती असतात सरळ. आणि कधी कधी हलवा पण टाकताना दाखवतात पटापट, आणि त्यांच्यासारखं आपण करायला गेलो की आपल्याला जमतच नाही. कारण तिथे केलेलं वेगळं असते आणि दाखवलेलं वेगळं असतं. मी जे काही तुम्हाला व्हिडिओज दाखवते ना, ते अगदी नॅचरल असतं की मी जे केलं, जसं केलं आणि मला ज्या अडचणी आल्या त्या मी तुम्हाला सगळ्या सांगते की जेणेकरून तुम्हाला नंतर असा प्रॉब्लेम यायला नको. आता बघा आपण बांगड्या तयार करू. मी ही नथ ना काल रात्रीच बनवली. तर त्यामुळे मी काही तिचा व्हिडिओ रात्री काही केला नाही. तर नथ पण तुम्हाला मी दाखवते की नेमकी कशी दिसते आहे. हे बघा बांगडी. काय झालं सांगू का, या बांगड्या एकमेकांना जोडल्या मी हिरव्या बांगड्या लिटरली. आणि त्या बांगड्यांच्या वरनं माझ्याकडे काय असं गोल्डन वगैरे नव्हता. तर मी काय केला, तो रेड पेपर असतो ना जो आपला रॅपिंग पेपर, हां, तो मी कसल्या तरी गिफ्टचा ठेवलेला. तर तो रॅपिंग पेपर आहे ना, तोच मी त्या बांगडीला गुंडाळला रेड कलरचा. आता बघा मध्ये आपण ती जी स्टोनची लेस होती माझ्याकडे, व्हाईट स्टोनची,
ती व्हाईट स्टोनची लेस लावून घेतो आहे तिला. बघा झाली, व्हाईट स्टोनची लेस लावून झालेली आहे आपली तिला. आणि आता काय करू आपण, तिच्या आजूबाजूला दोन्हीही साईडला आपण हलवा चिकटवून घेऊ. तुम्हाला दाखवते बरं का मी कसा हलवा चिकटवला. आणि बघा आता ती लेस लावून झालेली आहे, है ना. छान दिसते आहे ना खूप बांगडी. आता त्याला आपण साईड साईडनी हलवा चिकटवून घेऊ. अरे हा फक्त 20 रुपयाचा हलवा आणला मी. बघा आता ते चिकटवून घेऊ. मध्येच थोडं इकडे तिकडे सरकलं की थोडं व्यवस्थित करून घ्यायचं. आणि एकदा चिकटलं की मग ते निघत नाही. आणि अशा प्रकारे बघा आपली बांगडी तयार होते आहे. छान काळ्या कुळकुळीत साडीवर हे अगदी हलव्याचे पांढरे दागिने आणि त्यामध्ये मध्येच एखादा लाल रंग किंवा हिरव्या रंगाचा एखादा मध्येच येतो स्टोन. मग ते इतकं खुलून दिसतं ना. नवीन मुलींची पहिली संक्रांत ही खूप गाजावाजात अगदी छान साजरी करायची. आपल्या वेळेला नव्हतं बरं इतकं काही. आपलं काय, अगदी फुलांचे दागिने घातले आणि झाली संक्रांत साजरी. पण आता मुलींचं सगळं करायचं बरं. मी बघा, मला खरंच वेळ नसतो. मी जॉब करते आणि जॉब करून देखील मी माझ्या मुलीची, माझ्या सुनेची सगळी आवड जपते. आणि तुम्हाला सांगू का, मला जशी हौस आहे ना तशीच हौस माझ्या मुलीला देखील आहे. तिला पण हे सगळं करता येतं बरं. तिने स्वतः तिळगुळाचे लाडू वळले आणि तिने मला 1-2 डिझाईन्स पण पाठवल्या बरं या, की आपण असे दागिने करूया. आता मला बांगडी फार आवडली. मी काल केलेली ना ती मला आवडलीच नव्हती, म्हणून मी ती मोडून टाकली. आणि आता ही छान सुंदरशी बांगडी आपण तयार करतोय. खूप सुंदर अशी बांगडी तयार झाली. तुम्हाला तीळ संक्रांतीचं महत्त्व माहितीच असेल ना, की सूर्याचा जेव्हा मकर संक्रमण होते म्हणजे उत्तरायण, जेव्हा आता तिळातिळांनी दिवस वाढतो म्हणजे थंडी कमी होऊन आता आपण जातोय उष्णतेकडे, म्हणजे आता उन्हाळा सुरू होणार. तर म्हणून आपल्या त्वचेला स्निग्धता मिळावी आणि ऊर्जा मिळावी यासाठी आपण तीळ आणि गूळ. बघा झाली बरं बांगडी तयार. किती सुंदर बांगडी तयार झाली ना आपली. आणि म्हणून आपण तीळ आणि गूळ हे सगळ्यांना देतो आणि आपण घरी तिळगुळाचे लाडू पण तयार करतो. बघा किती सुंदर कानातले झालेत तयार. हे गळ्यातलं तर मला फारच आवडलं. हे तुम्हालाही आवडलं असेल ना. ही नाकातली नथ आणि या 2 पाटल्या अगदी सुंदर अशा आपण पाटल्या तयार केल्या. तुम्हालाही समजा अशा नवनवीन गोष्टी करायला आवडत असतील
तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर फॉलो करा. आणि मी बऱ्याच गोष्टी नवीन तयार करत असते आणि असा व्हिडिओ करत असते. कारण मला असं वाटतं की मी जसं तयार करते तसंच ते तुम्हाला पण तयार करायला आवडेल आणि बघायला देखील आवडेल.